हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्ही कुल्फी भरपूर प्रकारची खाल्ली असेल, पण खोबऱ्याची कुल्फी तुम्ही कधी खाल्ली आहे का? खोबरं फक्त आपण भाजीसाठी किंवा वाटण्यासाठी वापरतो. तर चला मग ह्या खोबऱ्यापासून आज आपण आईस्क्रीम बनवूया, ते सुद्धा घरच्या घरी. नारळाची कुल्फी बनवण्यासाठी मी इथे मोठ्या साईजचा नारळ एक फोडून घेतलेला आहे आणि त्याचं पूर्णपणे कवट निघालेलं नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मी खोबरं इथे काढून घेणार स्लाईस त्याच्या, आणि याची सालीसुद्धा काढून घेणार आहे सुरीच्या सहाय्याने. इथे मी सगळ्या खोबऱ्याच्या सुरीच्या सहाय्याने साली काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची एकदम रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पण त्याआधी आता आपण दूध गरम करून घेऊया. त्यासाठी मी आता एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेणार आहे. थोडंसं थंड दूध याच्यामध्ये घालायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची. कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे कुल्फी आपली मलाईदार होणार आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान अप्रतिम असं येतं. तर इथे मिक्स करून घेतलं आहे मी. आता गॅसवर आपण पातेलं ठेवून 1 कप दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये 1 चमचा मी मिल्क पावडर घालून घेते आणि त्यानंतर तुम्हाला जर चवीला साखर गोडीला हवी असेल तर तुम्ही साखर थोडीशी घालू शकताय. त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवलं आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दुधामध्ये घालायचं आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत. अशा पद्धतीने मिक्स करायचं. बघू शकताय दाटसर असं झालेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथं आता उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण गॅस बंद करूया. तर चला आता आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये पूर्णपणे सगळं खोबरं मी ते घेतलं आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे. बघू शकताय स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे इथे. आता याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवलं आहे ते पूर्णपणे मी थंड करून घेतलं होतं, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया. बघू शकताय पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये घेते हे, कारण हे खूप जास्त प्रमाणात झालं आहे आणि एकदम तर हे बारीक करता येणार नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण भांड्यामध्ये घालून घेते. बघू शकताय. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता अर्धा कप फ्रेश क्रीम घेतली आहे, तीसुद्धा मिक्सरला थोडीशी फिरवून घेते आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये मिक्स करून घेते. बघू शकताय. आता हे चमच्याच्या सहाय्याने पूर्णपणे मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आहे. तर मी आता इथं सगळं मिश्रण थोडं थोडं करून फिरवून घेते. तर आता हे तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने मी फिरवून घेतलं आहे. आता इथे एक प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायचा आहे तो. त्याच्यामध्ये मी हे मिश्रण सगळं घालून घेते आणि हा डबा आता फ्रीजरमध्ये आपल्याला किमान 2 तासासाठी ठेवायचा आहे. 2 तासानंतर आता तुम्ही हे बघू शकताय मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे कुल्फी ही क्रीमी होणार आहे. तर आता हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया आणि आता हे मिश्रण आता आपण कुल्फी बनवणार आहोत, त्यामुळे ते माझ्याकडे काही कुल्फीचे मोल्ड नाहीत, त्यामुळे मी ते छोटे छोटे चहाचे प्लॅस्टिकचे कप असतात ते इथे घेतलेले आहेत आणि मिक्सरला मी पुन्हा एकदा फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने सगळ्या कपमध्ये हे मी मिश्रण घालून घेणार आहे. तर सगळ्या कपमध्ये मिश्रण मी आता घालून घेते कुल्फीसाठीचं. जर तुम्हाला साखर याच्यामध्ये घालायची असेल तर तुम्ही वाटण करतानासुद्धा साखर घालू शकताय, कारण खोबरंसुद्धा खूप गोड आहे. फ्रेश क्रीम घातली आहे आपण आणि मिल्क पावडर घातले, त्याच्यामुळे गोड ऑलरेडी होतंच ते. जर साखरेचं प्रमाण तुम्हाला अजून वाढवायचं असेल तर तुम्ही मग साखर घालू शकताय. आता इथे फॉईल पेपर लावून मी ते व्यवस्थित असं पॅक करून घेते. आईस्क्रीम स्टिकसुद्धा घालून घेऊया आणि आता आपण ह्या कुल्फ्या फ्रीजरमध्ये किमान 7 ते 8 तासासाठी ठेवणार आहोत, किंवा तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवलं तरी चालेल. तरी ते सगळ्या कुल्फी बनवून तयार झालेत. आता आपण या फ्रीजरमध्ये ठेवूया. मी 1 रात्र पूर्ण फ्रीजरमध्ये या ठेवल्या होत्या. त्यानंतर आता तुम्ही बघू शकताय. चला आता आपण कुल्फी खायला घेऊया. तर अशा पद्धतीने मी सगळं कागद काढून घेतले आणि पाण्यात काय ठेवायची गरज नाही. हातामध्ये तुम्ही असं थोडंफार स्क्रोल केला तर कुल्फी आपोआप सुटते. बघू शकताय.
चला, मस्त अशी दिसते खोबऱ्याची कुल्फी, मस्तच. तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा खोबऱ्याची कुल्फी आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. तर कुल्फी तर इथे भन्नाट झालेली आहे आणि टेस्टला तर अप्रतिम अशी झालेली आहे. अजून जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज रोज पाहता येतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.